नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्यापासून तयार होणारा टेस्टी पदार्थ। कारले न खाणाऱ्यांना पण हा पदार्थ खूप आवडेल। साहित्य: कारले, सुके खोबरे, मिरची, जिरं, बडीशेप, तीळ, धने, साखर, मीठ, मनुके, काजू, आमचूर पावडर, हळद। पहिल्यांदा कारले स्वच्छ धुवून घ्यायचे। कारले छान असे चोळून मस्त धुवून घ्यायचे। कारले धुवून झाले आहे। आता मधोमध चीर देऊन कारल्यामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या। बिया कचकच लागतात म्हणून सर्व बिया काढून घेणार आहेत। मस्त अशा बिया काढून घेतल्या आणि कारल्याचे छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे। जास्त जाड किंवा जास्त पातळ घ्यायचे नाहीत, मीडियम साईजचे असे बारीक तुकडे करून घेतले आहेत। एका भांड्यामध्ये सर्व कारले काढून घ्यायचे आणि त्यामध्ये हळद आणि मीठ घालून घ्यायचे। हळद मीठ सर्व कारल्याला छानपैकी लागले पाहिजे। अशा पद्धतीने कारल्याला हळद मीठ लावले तर आपले कारले कमी कडू लागते। सुके खोबरे चांगले बारीक किसून घेतलेले आहे। खोबरे किसून झालेले आहे। आता 10 मिनिटं पण झाली आहेत। आपण हळद मीठ लावलेले कारले चांगले धुवून घेणार आहोत। हळद मिठाचे एक्स्ट्रा पाणी सर्व काढून चांगले कारले धुवून घ्यायचे आणि एका चाळणीमध्ये निथळायला ठेवायचे। कारल्यामध्ये पाणी राहिले नाही पाहिजे, कारण आपण कारले तळून घेणार आहोत। मग तळताना जास्त पाणी कारल्यामध्ये असले तर तेल उडून भाजण्याची शक्यता असते, म्हणून कारले निथळायला ठेवायचे। तेल छान गरम झालेले आहे। आता त्यामध्ये हळूहळू अशा सर्व कारल्याच्या फोडी टाकून घेणार आहोत। कारल्याच्या फोडी टाकताना हळू टाकायचे, कारण त्यात थोडेसे पाणी राहिले असेल तर हातावर पाणी उडू शकते। मंद गॅसवर छान खरपूस रंगावर मस्त खुसखुशीत असे कारले तळून घ्यायचे। बघा, मस्त तयार झाले आहे खुसखुशीत असे कारले। आता सर्व कारल्यामधले छान तेल निथळून कारले काढून घ्यायचे। अशा पद्धतीने कारले तयार करून ठेवायचे आणि 15 ते 20 दिवस मस्त चटणीसारखे जेवणाबरोबर तोंडी लावायला घ्यायचे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पदार्थ खूप आवडेल। कारले ज्यांना आवडत नाही त्यांना पण हा पदार्थ खूप आवडेल। उरलेले सर्व कारल्याचे काप छानपैकी तळून घ्यायचे। थोडे काजूचे तुकडे करून घेतलेले आहे, ते पण तळून घेणार आहोत। काजू तळून झाल्यावर मनुके पण तळून घ्यायचे। आणि आता आपण कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत असा तळून घेणार आहोत। कढीपत्त्याने कारल्याला मस्त अशी टेस्ट येते। कढीपत्ता पण चांगला तळून झालेला आहे। लाल मिरची एका पॅनमध्ये देठ काढून छान अशी भाजून घ्यायची। लाल मिरची चांगली 1 ते 2 मिनिटं परतून झाल्यावर त्यामध्ये सर्व सुका मसाला टाकून घ्यायचा। सुका मसाला म्हणजे धने, जिरं, बडीशेप, तीळ सर्व टाकून घेऊन गॅस स्लो करून छान खरपूस असा सर्व मसाला भाजून घ्यायचा। छान मसाला भाजत आला की मसाल्याचा सुगंध सर्व घरभर मस्त येत आहे। या मसाल्यामुळे आपले कारले पण छान चवदार होणार आहे। मस्त असा सर्व मसाला भाजून झाला आहे। आता सुके खोबरे पण छान खरपूस असे भाजून घ्यायचे। सर्व वस्तू छान भाजल्यामुळे आपले कारले 15 ते 20 दिवस छान टिकते। खोबरे चांगले भाजत आले आहे। आता गॅस बंद करून गरम पॅनमध्ये चांगले खोबरे खरपूस करून घ्यायचे। सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये
घालून घ्यायचा आणि जाडसर पावडर वाटून घ्यायची। मसाला वाटत असताना त्यामध्ये आमचूर पावडर टाकायची। आमचूर पावडरनी कारल्याला चव छान येते आणि साखर पण घालायची। साखरेने कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि थोडेसे मीठ टाकायचे। मीठ अगदी थोडे टाकायचे, कारण आपण कारल्याला हळद मीठ लावलेले, धुतले असले तरी 10 मिनिटं ठेवल्यामुळे कारल्याने छान मीठ शोषून घेतलेले असते, म्हणून खारट होईल म्हणून थोडेसे मीठ टाकायचे आणि पावडर करून घ्यायची। आता कढीपत्त्याच्या काट्या काढून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा। अशा पद्धतीने कारले तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि कसे झाले हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। मसाला घालून झाल्यावर कारले मस्तपैकी छान हलवून घ्यायचे। तयार झाले आहे टेस्टी असे कारल्याची चटणी म्हणा किंवा मेथकूट म्हणा, तुम्ही काय म्हणताय हे कमेंट करून सांगा। आहे की नाही टेस्टी? मग पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।